नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मतदार यादीमध्ये तुमचं स्वतःचं नाव कसं सर्च करायचं आहे किंवा गावातील कुठल्याही व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये कसं सर्च करायचं. नाव सर्च करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे. वेबसाईटच्या लिंकवर तुम्हाला जायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला voters.eci.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च इन इलेक्टोरल रोल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही ऑप्शन पाहू शकता, सर्च इन इलेक्टोरल रोल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या वेब पेजवर रिडायरेक्ट केले जातात. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता इथं तुम्हाला सर्च बाय ई-पिक, जर तुमच्याकडे मतदान कार्ड नंबर असेल तर तुम्ही मतदान कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. कॅप्चा कोड टाकायचा आहे, सर्चवर क्लिक करायचं आहे. हा कॅप्चा कोड जसा आहे तसा टाकून सर्च यावर क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर विवरणद्वारा खोजे, म्हणजे तुम्ही तुमचं पहिलं नाव आडनाव याद्वारे हे तुमचं मतदान कार्ड शोधू शकता. इथं तुम्हाला सर्वप्रथम राज्य सिलेक्ट करायचं आहे, भाषा निवडायची, प्रथम नाम, मध्य नाम म्हणजे तुमचं फर्स्ट आणि मिडल नेम टाकायचं आहे तुम्हाला. मी इथं टाकतो मराठी टेक. त्याच्यानंतर तुम्हाला सरनेम, इथं तुमचं सरनेम असेल तर सरनेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर रिलेटिव्ह नेम म्हणजे फर्स्ट नेम टाकायचं आहे. रिश्तेदार म्हणजे वडिलाचं नाव तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर रिश्तेदार का उपनाम इथं आडनाव तुमचं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जन्मतारीख निवडायची आहे तुम्हाला. इथून तुमची जन्मतारीख जर पाठ असेल तर ठीक आहे, तुम्ही इथून जन्मतारीख निवडून घ्या. जर जन्मतारीख पाठ नसेल तर तुम्ही एज म्हणजे आयूवर क्लिक करायचं आहे आणि तिथून तुमचं वय सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथून मी जन्मतारीख सिलेक्ट करून घेत आहे. जन्मतारीख सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही इथून एज म्हणजे वयानुसारही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर लिंग म्हणजे मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे. इथं तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमची जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमची विधानसभा कुठली येते ते इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. विधानसभा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सर्चवर क्लिक करायचं आहे. सर्चवर क्लिक केल्यानंतर तुमची पूर्ण माहिती तुम्हाला दाखवेल. त्यानंतर मोबाईलद्वारा खोजे, जर तुमच्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्याद्वारेही तुम्ही सर्च करू शकता. इथं राज्य सिलेक्ट करा, भाषा निवडा, मोबाईल नंबर टाका, कॅप्चा कोड टाका, मोबाईलवर एक OTP येईल. OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही तुमचं मतदान कार्ड किंवा तुमची मतदान यादीतील माहिती डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे 3 पद्धतीनं तुम्ही तुमच्या गावातील कुठल्याही व्यक्तीचं किंवा तुमचं स्वतःचं नाव मतदार यादीमध्ये आहे का नाही हे चेक करू शकता. इथे तुम्हाला सर्च बाय ई-पिक, त्याच्यानंतर विवरणद्वारा खोजे आणि मोबाईलद्वारा खोजे अशा 3 प्रकारे तुम्ही तुमचं मतदार यादीमध्ये नाव आहे का नाही हे सर्च करू शकता. अशा प्रकारे तुम्ही मतदार यादीमधील नावे सर्च करू शकता. यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओला मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.